नमस्कार मित्रांनो, रात्रीची वेळ, रेल्वेचा प्रवास, रात्रीचे 12 वाजलेले होते. जनरल डबा. एक तरुण मुलगा डब्यामध्ये आला. 31 वर्षाचे वय असेल त्याचे. तो चगरमगर पाहत इकडून इकडे फिरत होता, फेऱ्या मारत होता. आता रात्रीची वेळ झालेली होती. सर्व लोक शांतपणे झोपलेले होते, कोणी बसलेले होते. सर्वांचे डोळे पेंगुडलेले होते, कोणी बसल्या बसल्या झोपलेले होते. 25-26 वर्षाची तरुण मुलगी सिंगल सीटवरती बसलेली होती. ती लाल साडी नेसलेली होती व तिच्याजवळ एक लहानशी बॅग होती निळ्या रंगाची. तिच्यावर सर्वांची नजर होतीच, कारण ती खूप सुंदर व स्ट्रॉंग होती. आता तो मुलगा जो होता, तरुण मुलगा, तो इकडे तिकडे फिर द्यायचा, तिच्याकडे पाहायचा. बस त्याचे फेऱ्या मारणं चालूच होतं. पूर्ण गाडीत कशी गर्दी वगैरे काही नव्हती, पण शांतता होती. रात्रीची वेळ. काही लोकांनी लाईटसुद्धा बंद करून दिले होते. मंद लाईट चालू होते, मंद उजेड होता. तो तरुण आला. त्या तरुणीकडे पाहत एकसारखं इकडे तिकडे फिरव मारू लागला. तिच्या भोवती घुटमळू लागला आणि ती पण त्याच्याकडे पाहू लागली. आता रात्रीचे 12 वाजले होते आणि समोरच्या सीटवर नारायण व विनोद बसलेले होते. ते पण तरुण होते, 30चेच असतील. नारायण म्हणाला, ह्या तरुणाची नजर की नाही वाईट दिसते. विनोद, लक्षात ठेव, कारण बऱ्याच लोकांना अशी सवय असते, रात्रीच्या वेळेला फिरतात क्या केव्हाही एखादी सुंदर तरुणी दिसली का तिच्या भोवती खेळटा करता, चाळे करतात. आता बरेच लाईट लोकांनी बंद केली होती. अंधुक उजेड. तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती सिंगल सीटवर बसली, अगदी खेटून उभा राहिला आणि त्याने काय केलं, तिच्या खांद्याला स्पर्श केला. तिच्या खांद्यावर मस्त हात ठेवून तो उभा होता. तिने त्याच्याकडे पाहिलं, काहीच बोलली नाही. एका हाताने मग तिने त्याच्या हात बाजूला केला. तो तिथंच तिला खेटून उभा राहिला. निळी पॅन्ट, निळा शर्ट त्याने घातलेला होता. तो पाहत होता सर्व डब्यात, इकडे तिकडे चगरमगर बघतोय. सुमसाम सर्व. आता नारायण आणि विनोद यांच्या लक्षच होतं. अगदी समोर होते ते. पुन्हा त्याने काय केलं, पुन्हा तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो हसला, ती पण हसली. विनोद एकदम त्या माणसाला म्हणा, काय भाऊ, जागा मिळाली नाही काय? अरे जा, पुढे बरीच गाडी खाली आहे, तिथं बस, इथं उभं राहून काय करतोय? त्याने मग त्या तरुणीच्या खांद्यावरचा हात उचलला आणि विनोदकडे एकदम रागाने बघितलं. काहीतरी पुटपुटत निघून गेला. ती तरुणी पाहतच होती, ती काहीच बोलली नाही. यांच्याकडे पाहिलं आणि ती शांतपणे बसून राहिली. सर्व पेंगुडलेले होते. आता 2-4 लोक जागे होते. सर्वांचं लक्ष होतं की एवढी तरुण सुंदर मुलगी एकट्या कसं काय प्रवास करते. तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. रात्रीची वेळ आहे, 12:15 साडेबारा होऊन गेले. तो तरुण परत आला. पुन्हा त्याने 1-2 फेऱ्या मारल्या. दरवाजाजवळ उभा राहिला. नारायण हळूच विनोदला म्हणाला, तो आला आहे, तू काहीच बोलू नको, फक्त बसल्या बसल्या झोपेचे सोंग घे, ते काय करतात बघूया. तो आता ते विनोद आणि नारायण एकाच बाकर होते आणि ती तरुणी सिंगल सीटवर. मध्ये रस्ता होता, काही लोक रस्त्यात झोपलेले होते. जनरल डबा होता तो. तिचे तोंड त्या तरुणाकडेच होते. तो पुन्हा तिच्याजवळ आला. पुन्हा त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिला आणि परत एका हाताने त्याच्या हात खाली केला. नारायण हळूच विनोदच्या कानात म्हणाला, हे बघ विनोद, जोपर्यंत ती तरुणी मोठ्याने ओरडत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. ती नक्कीच ओरडेल आता, कारण केव्हाची त्याची चाळी चालू आहे. घडी येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. काय करायचं? ती तरुणी ओरडली मगच आपण त्याला पकडू व चांगलाच चोप देऊ. बस बराच वेळ झाला. तो उभा राहिला. पुन्हा त्याने हात तिच्या खांद्यावरती ठेवला. तिने पुन्हा त्याच्या हात बाजूला खाली केला. त्याच्याकडे पाहिलं. त्याने पण तिच्याकडे पाहिलं आणि तो हसला. नारायण उभा राहिला. तो उभा राहता बरोबर तो तरुण तिथून लगेच सटकला, पुढे गेला. डब्याचे दरवाजे बंदच होते. तो दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला. ती तरुणीने फक्त नारायणकडे पाहिलं. नारायण परत खाली बसून गेला. विनोदला हळूच कानात म्हणाले, बघ, जोपर्यंत ती ओरडत नाही ना, आपण त्याला चोप देऊ शकत नाही. तो काय चाळे करतोय, घडी येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. जाऊ दे, आपल्याला काय करायचं बघू, गंमत. 10-15 मिनटं झाली असेल. पुन्हा आला तो. आता रात्रीचे 1 वाजला होता. तो आला. पुन्हा तिच्या जवळ उभा राहिला. त्याने पुन्हा तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने यावेळेला परत हात खाली केला. विनोद मग एकदम त्याला म्हणाला, बोला, हे भाऊ, काय करतो, काय फिरा मारतो तू रात्रीची वेळ? जा ना तू इथून, काय फिरतो इकडे तिकडे, तुला बसायला जागा मिळत नाही का? त्याने पुन्हा विनोदकडे एकदम रागाने पाहिलं आणि तो निघून गेला फुटफुटत. नारायण, जाऊ दे रे, तुला सांगितलं ना, काही करायचं आपल्याला, काही करू. कोणी ती बोलते का काही? तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तो निघून गेला. 5-10 मिनिटं आले. पुन्हा तो आला. तो दरवाजाजवळ उभा राहिला. नारायण आणि विनोद बसलेले होते आणि त्याच्या बाजूला सिंगल सीटवरती बसलेली होती. मध्ये रस्ता होता. समोर तो दरवाजावर उभा राहिला आणि तो तिथून खाणाखुणा करू लागला.
आता मंद लाईटाचे उजेड होता, ते हातवारे इशारे करू लागला. ती त्याच्याकडे बघत होती. विनोद म्हणाले, बघ आता आपण गप्प काय करतो बघूया. ती तरुणी नाही पाहिला, त्याने इशारा केला जेवढ्यानाच्या, आणि ती एकदम उठली. तिने बॅग त्या सिंगल सीटवर ठेवून दिली आणि चालत चालत त्याच्या जवळ गेली. दरवाजाजवळ उभी राहिली, अगदी त्याला खेटून उभी राहिली आणि त्याच्या कानात काहीतरी बोलत होती. नारायण म्हणाला, विनोद त्याला आपण काय चोप देणार रे, ती तर त्याच्यावर फिदा झाली अशी दिसते. गब्बस आपण काय करणार, गाडीत असेच चालते रे बाबा. दोघं गप्प बसले, तरी पण दोघांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं की काय करतात हे. तेवढ्यात बाजूचे दोन लोक नाव, काय चालू आहे तुमची. विनोद म्हणाला, ती तरुणी बसली, तिने सुंदर तरुणी, ती बघा ती समोर दरवाजाजवळ उभी, त्याच्या जवळ खेटून उभी. बापरे. मग दोघं लोक बघू लागलेत. विनोद म्हणाला, अरे बाबा अशी चाळे करणारे खूप लोक असतात, तशातला तो दिसतो. पण काय करणार. ती उठून त्याच्या जवळ गेली, बघा त्याला अगदी खेटून उभी आहे, गप्पा करता येते, शांत हळू आवाजात बोलता, आपल्याला ऐकू येत नाही. मग नारायण मला, मग आपण असं करून त्यांच्याजवळ जाऊ, बघूया काय गप्पा करतात ते. मग ते दोघं अचानक गायब झाले. विनोद पटकन उठला, म्हणा, अरे कुठे जातात ते बघू. मग विनोद पटकन तिथे गेला, लगेच त्याच्या पाठीमागे नारायण, आणि ते दोन लोक पण उठले. चारीचे चारी तिथं आले, दरवाजापर्यंत आले आणि बघता त्यांनी पाहिलंय तो तरुण टॉयलेटमध्ये घुसलेला होता आणि तिचा हात धरून आतमध्ये ओढत होता. आणि मग काय, ती पण पटकन मध्ये गेली आणि दरवाजा बंद झाला. बापरे. चारीचे चारी आवाज झाले. विनोद म्हणाला, मी समोरच थांबतो, तू अजून लोकांना गोळा कर. नारायण म्हणाला, अरे बाबा लोकांना गोळा करून काय करणार, आपण काय करू शकतो. अरे बाबा रेल्वेमध्ये असंच चालतो, तिच्या ओळखीचे सिनी तर कोणी, आपण ते ओळखीचे कसं काय केव्हाच्या तो फिरतोय, तो बोलत नाही, काही नसतं, खानाखुनाच चालत होते त्यांच्या. चारीचे चारी तिथे उभे होते. नारायणने मग पटकन झोपलेल्या 2-4 लोकांना लगेच उठवली आणि म्हणाला, अरे उठा उठा, काय गाडी डब्यात काय चालू तुम्हाला माहिती आहे का. बघा अहो डब्यामध्ये की नाही एका टॉयलेटमध्ये एक कपल घुसलं हो, अचानक दोन्ही कसं काय घुसले मध्ये. बापरे. ती बातमी ऐकतात फटाफट 5-6 लोक उठले, परत ते संडासच्या जवळ येऊन समोर उभे राहिले. मग त्यांनी जोरजोराने दरवाजा ठोकला, पण मधून आवाज आला आणि शांत वातावरण, काहीच नाही. नारायण म्हणाला, बघा आपण काय करू शकतो, इथंच बसा, इथंच थांबू आपण. आता ते बाहेर आले का त्यांना चांगलं सळकून चोप देऊ. सार्वजनिक ठिकाणी असं करायचं असतो का, रेल्वेमध्ये असे काय चाळे करतात, तुम्हाला काही घरी करता येत नाही का. मग काही लोक म्हणा, हो गाडीमध्ये असे चावट लोक खूप फिरतात, त्याशी एकट्या दोकट्या मुलीला बघतात आणि चावटपणा करतात, चाळे करतात. काय करणार आपण, आपल्या काय करायचे ते काही करत. 5-10 मिनटं गेली, काहीच नाही, मध्ये सुमसाम शांत वाता. आणि अचानक मधून किंकाळी आणि भेसूर आवाज यायला लागला आणि धडपड सुरू झाली, धडधड धडधड, बचाव 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 असा आवाज आला आणि मोठ्याने किंकाळी आली. कोणाची तरी हाणामारी चालू आहे मध्ये दोघांची. मग काही लोक नाही हो, मध्ये आवाज चालू आहे, कोणतरी 2 गुंड असेल ना, त्यांच्या हाणामारी सुरू झालेली अशी. बापरे. सर्व बाहेरून जोरजोराने दरवाजे ठोकावं लागले, पण दरवाजा मात्र उघडत नव्हता. आणि मध्ये मोठमोठ्याने ओरडण्याची आवाज आली, एकदम मोठ्याने किंचाळी आली आणि धाड 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 हातपाय कोणी झटकतोय, फटाफट हाणामारी होती. असं मला, बापरे काय करायचं. पुन्हा टॉयलेटमधून अचानक मधून किंकाळी आणि भेसूर आवाज, धडपड, आणि दुसऱ्या क्षणी एकदम शांतता, शांत झाली, फक्त गाडीचा आवाज. लोक एकदम चुप, सर्व शांतपणे बघत होते. काय करायचं. लोक म्हणाले, दरवाजा तोडा, त्याने की तरुणीचा खून केला असेल, सोडू नका त्याला. पण नारायण म्हणाला, अरे बाबा पण आवाज तर माणसाचा होता. बरेच लोक म्हणाले, हो खरंच माणसाचा आवाज होता. का सांगता तो, मध्ये अजून एक माणूस असेल, त्यांनी त्याला मारलं असेल, 2 माणसं असतील. सर्व लोक आता डब्यातले जागे होऊन गेले. काही लोक म्हणाले, अरे बाबा रे तो खुनी असेल, बाहेर येताच आपण जर चाकू किंवा त्याच्याजवळ हत्यार असेल त्याच्यावर, आणि त्यांनी जर आपल्यावर हमला केला तर, असं म्हणताच काही लोक एकदम दूर पळाले. पण नारायण आणि विनोद घाबरले नव्हते, ते तिथंच थांबले. अजून 2-1 लोक थांबले. ते म्हणते, बघा तो बाहेर आला ना तरी आपण कसं हत्यार असेल बरोबर पकडू. डब्यातून तर काही आवाज येत नाही, शांतता आहे. पुन्हा जोरजोराने दरवाजा ठोकतात. ते म्हणा, बाबा रे त्यांनी की नाही मर्डर केलेला आहे त्या बाईचा, आणि तो लपून बसलेला, आता तू कशाला आवाज करीन. बघा सांभाळून राहा बाबा, तू गाडी स्टेशनवर थांबता बरोबर तो बाहेर येईल. पण गाडी स्टेशनवर थांबली. मग काय लोक पटापट उतरले व डब्यात खून झाला असे ओरडू लागले. अरे बापरे. प्लॅटफॉर्मवर एकदम गर्दी, डब्याभोवती गर्दी ओढायली. तेवढ्यात रेल्वे पोलीस आले. डबा नेमका स्टेशन मास्टरचा केबिन समोरच होता. स्टेशन मास्टर पण आलेत. स्टेशन मास्टर म्हणजे बघा खिडकीतला गज आहेत, काच वगैरे तोडू नका. तोडून काय करणार आपण, दरवाजा उघड. लगेच कारागिराला बोलवलं. 2 पोलीस आले, लगेच 1-2 TC उघडावून गेले. विनोद म्हणाले की मध्ये मर्डर झालेला आहे, कुणाचं झालं पण माणसाचं झालेलं आहे. त्या बाईने की नाही त्या माणसाचं मर्डर केलं असेल किंवा त्या बाईचं मर्डर झालं असेल. पण लोक म्हणतात नाही, माणसाचा आवाज आला होता, माणसाचाच मर्डर झालेला आहे. डब्याभोवती गर्दी झाली होती. कारागीर आले, स्टेशन मास्टर व सर्व गर्दी. काही लोक
घाबरून दूर पडाले की जर कोणी बाहेर आला त्याच्याजवळ हत्यार असेल तर आपल्याला हमला करील. पण संडासाचा दरवाजा तर आतून बंद होता. मग कारागिरांनी 10 मिनिटं लागले पण दरवाजा उघडला आणि मधला सीन बघता सर्व एकदम ओरडले. हो बापरे, थरथर कापसर पाहत होते. तो तरुण पडलेल्या अवस्थेत, गळा चिरलेला, पोटात पण चाकू मारलेले, सर्वीकडे रक्तच रक्त, कपडे फाटलेले, पोटावर चाकूचे किती घाव झाले होते काय माहिती, रक्तभंबाळ, तो पूर्ण तसं पडलेला होता आणि मान अर्धवट कापलेली होती. पण दरवाजा आतून बंद होता. कोणी खून केला, कोणी मारलं शिन्याला? विनोद व नारायणने सांगितलं की तरुणीला त्याने आत ओढले. आम्ही स्वतः बघितलं, लाल साडी नेसलेली होती. ती तरुणी कुठं गायब झाली. आणि मग बऱ्याच लोकांनी सांगितलं की तिथं समोरच्या सिंगल सीटवर बसली होती. तिथं जाऊन बघता त्या तरुणीची बॅग पण गायब होती. अरे म्हणून बापरे, एवढा गर्दी गोंधळ झाला ना, सीटवरती बॅग पडली, कोणीतरी ती बॅग चोरलीशी. मग काही म्हणाले, अहो बा बॅग जाऊ द्या, पण ती तरुणी गेली कुठं? आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं, हो या सीटवर एक सुंदर तरुणी बसली होती, लाल साडी नेसलेली. नारायण आणि विनोद आणि ते 2 लोक होते, त्यांनी सांगितलं नाही, आम्ही इथपर्यंत आलो आणि ते संडासात घुसताना आम्ही चारींनी पाहिलेलं आहे. दोघं एकाच संडासात घुसले होते. आता हे 4ही लोकांनी साक्ष दिली. दरवाजा आतून तर बंद असल्याने पोलीस कोणावर शक करणार? पोलीस म्हणाले, हो पण दरवाजा आतून बंद होता, तुम्ही सांगता की तरुणी घुसली, काही सांगतात. त्याचा मर्डर झालेला आहे. पण आम्हाला शंका वाटते की आतून जर दरवाजाची कडी लावलेली होती, मर्डर कोणी केला? आता तुम्ही म्हणता तरुणीमध्ये घुसली, आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा? आणि ते शक्य आहे का? ती तरुणीमध्ये घुसली ती मग गेली कुठं ती? पोलीस कोणावर शक करणार? मात्र तडफडून मेलेला होता. बऱ्याच लोकांनी म्हटलं चांगलं झाले, असे चाळे करणाऱ्यांना ही शिक्षा योग्य आहे. नारायण आणि विनोद आणि ते दोघं लोक, हे 4ही लोक साक्षी होते की त्यांनी त्या तरुणीला तर संडासात घुसताना पाहिलं होतं. पण पोलीस, स्टेशन मास्तर, टीसी ते म्हणाले की बाबा रे, तुम्ही सांगतात, तुमच्यावरती आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा? आणि शक्यच नाही, कारण आतून दरवाजा बंद होता आणि खिडकी होती, खिडकी तर गज होती, काच होता, ती तरुणी कसं काय होईल? ते बघा, रात्रीची वेळ तुम्हाला की नाही भात झाला असेल. ठीक आहे, त्याने स्वतः आत्महत्या केली असेल, तर मग चाकू तर असायला पाहिजे नव्हता तिथं चाकू नव्हता, काहीच नव्हतं. बापरे, कमाल आहे, असं कसं झालं? मग बरेच लोक म्हणाले, बाबा अरे गाडीमध्ये असंच चालतो, असे चाळे करणारे बरेच लोक असतात आणि अशा चाळे करणाऱ्याला की नाही अशी शिक्षा व्हायला पाहिजे, अशी तडफडून मारायला पाहिजे, कारण तो संडासच्या डब्यात तडफडूनच मेलेला होता. केवढी आश्चर्याची गोष्ट होती. सर्व विचार करू लागले. सर्व जे रहस्य होतं काहीच समजलं नाही. फार मोठं रहस्य होतं ते. बरं तर मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.